दादा म्हणजे तुझा मित्र दिलीप हा अजूनही बदललेला नाहीये तर. छे ग, देश बदलला म्हणून माणूस कुठे बदलतो? फार तर कपडे, राहणीमान, भाषा एवढं बदलतं, पण माणूस जसा आतून असतो ना तसाच तो राहतो अगदी शेवटपर्यंत. पण खरंच एवढं फॉरेनला जाऊन स्वतःचा बिझनेस सुरू करायचा म्हणजे कमाल आहे बाई. त्यात कमाल काय? माणसाकडे जिद्द असेल ना तर माणूस जग सुद्धा जिंकू शकतो. फक्त ते करण्यासाठी त्याच्याकडे करेज असायला हवं. You're right. You're right, right? Agree, completely agree. आणि काय काय म्हणाला मग तो? आणि काय? अरे सुनबाई काय आणलं काय? मसाला ताक बनवलं. वा वा छान मस्त. बरोबर. देवा, अरे ताक घे. फोन आलाय, मी नंतर घेतो. हा हॅलो, बोला ना. येस. अरे मला काय झालं आता? कशा लोकच बाहेर जायचं? नाही, कामाचा कॉल आला असेल ना त्यांना, म्हणून गेले असतील बाहेर. मग काय झालं? कामाचं बोलायला इथे कोणी बंदी केली का त्याला? कम ऑन वहिनी, किती किस पार्टनर आहेस? ठीक आहे ना, त्याला कॉल आला तो गेला बाहेर. आई मी जरा आवरते बाकीचं. अगं पण तू घे ना ताक. नाही नको, मी नंतर घेईन ना. सही देवा, कधी येईल काय कल्पना आपल्याला? किती वेळ उभी राहणार आहेस अशी? ठेवते इकडे. बर, मी आलेच ना. बर. जानकी, तू पण कमाल करतेस. अगं एवढं हातात ताक असून तुला त वरनं ताकभात ओळखता येत नाही? ताक म्हणजे मला काही कळलं नाही. अगं देवांश सईसाठी काहीतरी प्लॅन करत असणार आणि म्हणून तो तिच्या समोर काही बोलला नाही, बाहेर निघून गेला. अय्या, खरंच की काय? म्हणजे मला असं वाटतं त्यातून तू लाडका लेक आला की कन्फर्म करून घे त्याच्याकडनं. काय? मी आलेच, मला पण एक कॉल करायचा आहे. बर. ओके मग मी तुम्हाला उद्याच सगळं पेमेंट करून टाकतो. ओके, आणि प्लीज मी जसं सांगितलंय तसं सगळं अरेंज करा. मला सगळं परफेक्ट हवंय. ओके चला, थँक्स. बाय बाय बाय. ए हाय, तू कधी आलीस? आत्ताच तू फोन ठेवत होतास तेव्हा. ओके. बाय द वे, कोणाचा फोन होता? सिरामल कंपनी बरोबर आपला टायप आहे ना आता, सो ते त्याच बाबतीत जरा डिस्कशन सुरू होतं. राईट. पण एवढ्या रात्री त्याचा फोन? हा ते कम ऑन देवांश, मला एवढं तरी चांगलंच कळतंय की हा फोन कामाविषयी तरी नक्कीच नव्हता. सी, यू आर ब्लशिंग. काहीतरी प्लॅन करतोय तू, राईट? काहीतरी प्लॅन करतोय. काय प्लॅन करतोयस? काही सरप्राईज प्लॅन करतोयस का? कम ऑन देवांश, असं काही असेल तर मला सांगू शकतोस तू. यू कॅन शेअर विथ मी, राईट? ऑफकोर्स आय कॅन शेअर विथ यू, पण म्हणजे सरप्राईज राहावं म्हणून कोणाला बोललो नाही, बस इतकंच. ठीक आहे, मग मी कोणालाच सांगणार नाही. सईसाठी सरप्राईज प्लॅन करतोयस का? वाटलंच मला. पण प्लीज कोणाला काही बोलू नको सांग प्लीज. अरे नाही सांगणार, तुला माहिती आहे ना मी दिलेला शब्द कधीच मोडत नाही. इनफॅक्ट तुला हेही माहिती आहे की मला सई फारशी आवडत नाही, पण तुझा जीव तिच्यात गुंतलेला आहे हे मला आता चांगलंच कळू लागलंय. आणि जर तुझा आनंद तिच्याबरोबर असण्यात असेल तर मग मी तरी काय करणार? शेवटी तुझा आनंद तो माझा आनंद, त्यामुळे मी या सगळ्या प्लॅनिंग मध्ये आडकाठी करणार नाही. थँक्यू सो मच आई. पण सरप्राईज काय आहे ते तरी सांग. हा म्हणजे बघ ना,
लग्न झाल्यापासून आम्ही दोघे जसे कुठे फिरायलाच गेलो नाही ना. आता आपण गावी गेलो होतो पण तिकडे पण सगळे लोक होतेच आजूबाजूला, त्यामुळे असे दोघेच कुठे गेलो नव्हतो ना, तर त्यांना जरा फिरायला घेऊन जात आहे बाहेर. अच्छा, म्हणजे बायकोला घेऊन हनीमूनला जायचा प्लॅन आहे तर? सॉर्ट ऑफ. नाईस. आई पण प्लीज कोणालाही काही सांगणार नाही. थँक्स. चलायचं तू हो पुढे, मला 1-2 महत्वाचे कॉल करायचे, मी आले. ओके फाईन, बाय. ओह नो, म्हणजे माझा संशय खरा ठरला तर देवांश आणि सई दोघं हनीमूनला जात आहेत. हे सगळं आता हाताबाहेर चाललंय माझ्या. हे दोघंच जर बाहेर गेले तर एकमेकांच्या आणखीन जवळ येतील. आधीच बाळाचं खूळ आहे देवांच्या डोक्यात, कदाचित गुड न्यूज घेऊनच परत येतील. नाही 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 नाही, देवांश आत्ताच माझ्यापासून दूर झालाय. त्याला सईकडून बाळ वगैरे झालं ना तर मग तो माझ्याकडे बघणारही नाही. नो नो नो, दिस शुड नॉट हॅपन. हे सगळं ना वेळीच थांबवायला हवं. पण कसं? भैरवी, थिंक. काही झालं ना तरी हे दोघं हनीमूनला जाता कामा नये. सर, तुमच्यासाठी कॉफी आणू? रुमाल कुठे? हा, कुठे रुमाल? एक गोष्ट जागेवर नसते इकडे, माहितीये का तुम्हाला? बघितलंच नाही ना तुम्ही. हे घ्या. आणि वो वॉलेट? फाईल होती ना इथे. काल रात्री मी इथे एक फाईल ठेवली होती, कुठे गेली ती? सिरामल इंडस्ट्रीची फाईल आहे ती, कुठे गेली? हा, कुठे गेली सांगा? गेली कुठेच नाहीये, हरवली असती म्हणून कपाटात ठेवली जागेवर व्यवस्थित. आणा मग. आणते. आणा. ती ओरड. हे घ्या तुमची फाईल. सांगायचं ना, लागलं नाहीये म्हणून. हो पण तरी फाईल हळू ठेवा व्यवस्थित. वेळ नाही माझ्याकडे हो काम करायला. नाही होते. अरे यार, राहिलंच. हेच राहिलंय ना? हो राहिले. मग मारा ना, बघत काय बसलाय, मारा. आणखी मारू? बस 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 बस. आणि हो सर 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 सर, नाश्ता करून जा. काल सारखे उपाशी राहू नका. ऑफकोर्स नाश्ता करून जाईल मी. उपाशी का राहणार आहे? मोबाईल. सर सर पण ना मस्करीच्या नादात मोबाईल विसरून गेले. अवघड आहे सरांचं. फोन आलाय, उचलो की नको? सर. अरे तू जानू कुठे आहे आणि तू का करतोय हे सगळं? अरे काय मी केलं तर काय झालं? ती नेहमीप्रमाणे मंदिरात गेलीये. बरं, सिरामल बरोबर मीटिंग आहे ना तुझी आज? झालीये सगळी तयारी? सगळं रेडी आहे. हे बघ, तू असलास ना की कामाचं टेन्शनच नसतं बघ. मला काय वाटतं, तुझ्या बरोबर ना तू आता उमीला सुद्धा ऑफिसला न्यायला सुरुवात कर.
त्याला सुद्धा मीटिंग अटेंड करायला लाव, त्याला जरा शिकव ना सगळं आता. राईट. किती हळू खातोयस, पटापट खा भाऊ. गुड मॉर्निंग सर. सर तुमचं लोकेशन फायनल झालं का? कोण बोलताय? तुम्ही अहो मॅडम, सरांनी आम्हाला हॉटेल बुक करायला सांगितलं होतं. हॉटेल? येस मॅम. माझा फोन आहे ना? हो तुम्ही का घेतलाय मग? सर, मी तुम्हालाच फोन द्यायला येत होते, पण सारखे फोन येत होते ना, कट होऊ नये म्हणून मी उचलला. हॅलो. एकच मिनिट होल्ड करा प्लीज, एकच मिनिट. आई चल मी निघतो. अरे काय खाऊन तर जाऊ. जायचंय, मीटिंग आहे तुला माहिती आहे ना. चल धावपळ. बाय, सिया. हा बोला या. आज पण माझा मुलगा उपाशी गेला. रोज काय त्याला उपाशी ठेवायचंच ठरवलंयस का तू? पण मी काय केलं आता? करून सवरून मी काय केलं असं म्हणायचं. दुसऱ्याचा फोन उचलायचा नसतो, एवढे साधे मॅनर्स नाही आहेत का तुझ्यात? मॅडम, मी फक्त उगाच कारण देऊ नको. सारखं आपल्या मुलाच्या मागे मागे करत असतेस. कधीतरी ना स्वतःची चूक पण कबूल करत जा. 2 घास सुखाने बसून खात होता, माझ्याबरोबर बोलत होता, तुला बघवलं नाही ना? आली मध्येच लुडबुड करायला. पण मॅडम, माझा असं काही हेतूच नव्हता. मी फक्त सरांचा फोन द्यायला आले होते. फोन द्यायचा आणि निघून जायचं. फोन उचलायची काय गरज होती? अगं, कोणाची काही पर्सनल कामं असतात, काही प्रायव्हेट गोष्टी असतात. पर्सनल स्पेस हवी असते प्रत्येकाला. हा, आता पर्सनल स्पेस हा शब्द तुला माहीतही नसेल. काय तुमच्या चाळीत पर्सनल स्पेस तुम्हाला कधी मिळालीच नसेल ना. सतत लोकांची ये जा सुरू असते. काय असेल तुम्हाला पर्सनल स्पेस? पण आता जहागीरदारांच्या घरात आली आहेस, एवढ्या मोठ्या घरात आली आहेस ना, मग जहागीरदारांच्या स्टँडर्ड प्रमाणे वागायला शिक. क्लास कॅरी करता आला पाहिजे इथला. नुसतं नाव लावून काही उपयोगाचं नसतं. हे कितीला दिलं? 300 रुपयाला. 300 रुपये? दादा थोडं कमी करा ना. नाही हो, कमी नाही सांगितलं. 300 रुपयाचं. 300 रुपये दादा खूप होतात. 200 मध्ये देणार का? नाही नाही. हा, हे छान आहे. हे कसं आहे? ते 400 रुपये. 400? दादा तुम्ही, तुमचं शॉप रस्त्यावर आहे आणि तुम्ही एवढं डिझायनर काय रेट्स लावताय? थोडे कमी करा ना. नाही जमणार ताई. हा कसा आहे स्कार्फ? ते 300 रुपयाला. 300 रुपये? दादा हो कमी करा ना. इतकं ग्रेट नाही. ह्याला काय सोनं लागलंय का? एवढे 300 रुपये सांगताय तुम्ही. मी शेवटचं सांगते तुम्हाला, मी 150 रुपये देईन. नाही ताई, 250 रुपयाच्या लास्ट. 250 रुपये नाही येतो तेवढे. पाहिजे तर घ्या, नाही तर राहू द्या. टाइम खोटी करू नका. दादा तुमचं शॉप ना स्ट्रीट वर आहे, मोठ्या मॉल मध्ये नाहीये. एवढं तुम्ही सांगताय रेट, थोडा रेट कमी करा ना. दादा 100 रुपयाला देत असेल तर द्या, नाही तर मग मी घेणार नाही. नाही 250. एक मिनिट अंजली, 1 मिनिट. काय झालंय? मी अरे काय नाही, बघ ना. एक मिनिट भैया, कितना हुआ? 300 रुपये. 300? हा, तोंडावर खोटं बोलतो हा माणूस. आता तुम्ही 150 म्हणाला होता दादा, असं नाही करायचं तुम्ही. आता बोलले होते ना 200. अंजली, इट्स ओके. अरे ये लीजिए. तू कशाला पैसे देतो? अंजली, इट्स फाइन. ये पैक करके दीजिए. अरे तू कशाला? अंजली, इट्स ओके, ठीक है. असे लुटतात रे ते आपल्याला. दादा ऐसा गलत. अंजली, इट्स फाइन. तू एक मिनिट इकडे. एकदम गलत करताय. ठीक आहे, तू काय कशाला दिलेस पैसे? ते लोक ना असेच लुटतात आपल्याला. अंजली, तू पण ना 50-100 रुपयासाठी त्याच्यासोबत हुज्जत घालत बसलीस तू. हे घे. 50-100 रुपये तुझ्यासाठी नथिंग असते, पण आमच्यासाठी खूप येत रे. जाऊ दे, तुला आत्ता नाही कळणार. तू जेव्हा कमवायला लागशील ना तेव्हा कळेल तुला. अगं पण जर मला शॉपिंग करायची असेल, मी डायरेक्ट मॉल मधनं करेल ना. असं 50-100 रुपयासाठी मी बार्गेन नाही करू शकत. अंजली, आय एम रिअली सॉरी. आय डिडंट मीन इट. हे बघ, तू माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नकोस. आय एम रिअली सॉरी. इट्स ओके ओंकार. कसं आहे, एकेकाचं नशीब असतं रे, आणि ज्याच्या नशिबात जे असतं तेवढंच त्याला मिळतं. आता माझ्या नशिबात धक्के खाणंच लिहिलंय, तर कोण काही नाही करू शकत त्याला. एनिवे, विश मी लक.
कशासाठी? अरे मी ऑडिशनला चालली आहे. क्या बात आहे. आणि तू मला विश केलंस तर माझी ऑडिशन आणखी छान जाईल. क्या बात आहे अंजली. ऑल द बेस्ट. थँक्यू. यू नो मी माझं काम परत सुरू करते. थोडं डिफिकल्ट आहे, 0 पासून स्टार्ट करते, बट होईल. ऍब्सोल्युटली. अरे हो, तुझे पैसे. नाही इट्स फाईन. अरे तू पैसे दिलेस ना त्यांना. नाही ऐक एक मिनिट. माझ्याकडनं हे गिफ्ट समज. गिफ्ट? आय नो अंजली, नकळतपणे मी तुझे सेंटिमेंट्स हर्ट केलेत. सो आय रिक्वेस्ट प्लीज कीप इट. ओके, थँक्स. बाय द वे, तू इकडे काय करतोयस मार्केटमध्ये? मी माझ्या फ्रेंडची वाट बघतोय. येईलच तो लवकर. ओके, बरं चल निघते मी. हो. आणि ऑल द बेस्ट. छान ऑडिशन. येस, थँक्यू. येस, बाय बाय. यार कुठे फिरायला घेऊन जाऊ सईंना? आउट ऑफ इंडिया जायचं म्हटलं तर जास्त दिवस लागतील. आत्ता 4 दिवस सुट्ट्या घेतल्या होत्या गावी जायला. ऑफिसमध्ये काम पण खूप पेंडिंग आहे. फार फार तर 2-3 दिवस सुट्ट्या घेऊ शकेन. कुठे जाऊ, काय करू? सईंनाच विचारतो ना. हा, सईंनाच विचारतो त्यांना फिरायला कुठे जायला आवडेल ते. सॉर्टेड. हॅलो. हॅलो. हाय सई. हा सर बोला. सई मला सांगा, तुम्हाला फीचं काय म्हणाला? नथिंग. मला हे विचारायचं होतं की तुम्हाला असं बाहेर जायला आवडतं ना? हो आवडतं ना. पण ऐका, ते तसं बाहेर नाही. तसं नाही तर मग कसं? सॉरी, मी जरा नीट विचारतो. ओके बर, नीटच विचार. मला सांगा, तुम्हाला समुद्र आवडतो की डोंगर? आता हा काय मध्येच असा प्रश्न? सई तुम्ही उत्तर द्या ना. बर, तसं बघायला गेलं तर मला दोन्ही पण आवडत. पण सगळ्यात जास्त ना मला समुद्र किनारी जाऊन सूर्यास्त बघायला खूप आवडतो. तिथे गेल्यावर असं मन कसं शांत शांत होतं ना, छान वाटतं. नाही. शांत होऊन कसं चालेल? शांत नाही व्हायचंय आपल्याला. शांत व्हायचंच नाहीये आपल्याला ना. असं म्हणजे मी सांगतो ना, म्हणजे आपल्याला असं एनर्जेटिक वाटलं पाहिजे. एनर्जेटिक फील झालं पाहिजे. डोंगर चढताना कसं वाटतं? असं उत्साही फील होतं, एनर्जी येते तसं. खरंय तुमचं. मागे आम्ही एकदा एकविरा आईला गेलो होतो ना, तेव्हा डोंगर चढताना अक्षरशः मला माझे आई. आता काय झालं? काय म्हणजे मी काय विचारतोय, तुम्ही काय बोलताय सई? मुळात मला कळतच नाही की तुम्ही मला हे सगळे प्रश्न का विचारताय. पॉइंट आहे. पण मी का विचारतोय, कशासाठी विचारतोय, या सगळ्याचा विचार नाही करायचा तुम्हाला फक्त डोकं न वापरता उत्तर द्यायचे. ओके बरं, ठीक आहे विचारा. मला सांगा, तुम्हाला पोहता येतं? हो, म्हणजे लहानपणी शिकले मी, पण नंतर असं कधी मोठी झाल्यावर पोहण्याची वेळ नाही आली माझ्यावर. ओके. पण समजा तुम्ही जर असा पाण्यात पडलात तर मग काय कराल? पाण्यात पडले तर? काय झालं सई, इतका कठीण प्रश्न विचारलाय का मी? सर तुम्ही आत्ताच म्हणालात ना की डोकं लावू नका म्हणून. आता डोकं न लावता तुमच्या प्रश्नाचं उत्तर कसं देणार मी, मला सांगा. बरं फाईन. वापरा, डोकं वापरा आणि उत्तर द्या. समजा मी तुमच्या आजूबाजूला नाहीये आणि तुम्ही पाण्यात पडलात तर मग काय कराल तुम्ही? तर जर तुम्ही माझ्यासोबत नसाल तर मी कुठे जाणारच नाही. सिंपल. मी काय विचारायला फोन केला होता आणि काय बोलत बसलोय? हॅलो सर. हॅलो बोला. मला ना मुळात एक कळत नाहीये, तुम्हाला मला पाण्यात का पाडायचंय सांगा. सई तुम्ही ना कमाल आहात, सिरियसली. देवाने ना तुम्हाला असं वन अँड ओनली बनवलंय आणि मी खूप लकी आहे
की या जगातली सर्वात क्यूट बायको मला मिळाली. सर सर काय चाललंय तुमचं? कधी कधी मध्येच माझ्यावर चिडता, मध्येच माझ्यावर हसता, मध्येच तुम्हाला खूप प्रेम येतं, मध्येच कधी कधी असं फोन करून चित्रविचित्र प्रश्न पण विचारतात. तुमचं काय चाललंय मला काहीच कळत नाहीये सर. आय नो मी ना जरा आहेच कॉम्प्लिकेटेड. बरं ते सगळं सोडा, मला सांगा तुम्ही आता काय करत होतात? काय करताय म्हणजे? तुमच्याशी फोनवर बोलतेय. अहो तसं नाही हो, म्हणजे माझा फोन याच्या आधी काय करत होतात? कपड्यांच्या घड्या करत होते. मग आता तेच काम कंटिन्यू करा आणि माझा फोन आला होता हे विसरून जा. ओके ओके बाय. सई सिरियसली देवाने ना एकदम अँटिक बनवलंय तुम्हाला. मिस्टर देवांश, आता तुम्हालाच लोकेशन फायनल करावं लागणार आहे. हा इंटरनेटवर चेक करतो ना, नेटवर जास्त ऑप्शन्स मिळतील मला. राईट. सर सगळं डन आहे सर. शूटचं लोकेशन, स्क्रिप्ट, डिरेक्टर सगळं काही डन आहे. फक्त आपली मॉडेल फायनल झाली ना की आपण लगेच शूटिंगला सुरुवात करूया. मला त्या मॉडेलचे फोटोग्राफ्स दाखवा. येस सर. पडतो सर ही तर अंजली आहे, सई जागीरदारची बहीण. तुम्ही ह्या मुलीला ओळखता? नाही सर. मग मॉडेल म्हणून हिलाच फायनल करून टाक. पण सर हिच्यामध्ये एवढं काही ग्रेट नाहीये सर. हिच्यापेक्षा बेटर ऑप्शन आहेत आपल्याकडे सर. आणि अजून ऑडिशनही झालेले नाहीये. एकदा का ऑडिशन झाले की मला वाटते आपण फायनल डिसिजन घेऊ शकतो. सर तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या मुलींचे फोटो पाहून घ्या प्लीज. एक मिनिट. प्रॉडक्ट कोणाचं आहे? सर तुमचं. कंपनी कोणाची आहे? तुमची. पैसे कोण लावणार आहे? तुम्हीच सर. मग सगळे डिसिजनही मीच घेणार आहे. मॉडेल म्हणून ही मुलगी सिलेक्ट करा. माझे डिसिजन सगळे फायनल असतात. जा कामाला लागा. ओके सर. देवांश, जे शेवटचे दिवस मोजायला गेले, कारण लवकरच तुझी आणि माझी भेट होणार आहे. काय कबीर? यस सर.